अरे घंटा उपकार ना, घंटा यांचे जॉब, हे जॉब देऊ. नमस्कार मित्रांनो, तर आज आपण एक नवीन विषयावर बोलणार आहेत. तो म्हणजे कंपनी, कॉर्पोरेट कंपनी, कॉर्पोरेट जॉब. आपण त्याविषयी आज बोलणार आहेत. तर खरं सांगायचं झालं तर हे जे कॉर्पोरेट जॉब असतात, कंपन्या असतात, त्यांचं आपल्यावर खूप मोठे म्हणजे उपकारच असतात का ते आपल्याला जॉब देतात. आणि झूठ पे झूठ बोलती जा रही है, शर्म नहीं आती? जिस दिन से मिली है उस दिन से झूठ पे झूठ बोलती जा रही है। शक्ल देखो कितनी भोली है, लेकिन अंदर से लोमड़ी है। अरे गलती तो मेरी है जो मैं तुम्हें अपनी जिंदगी में लिया और तुमसे प्यार कर बैठा। कोसता हूँ अपने आप को। अरे घंटा उपकार ना, घंटा यांचे जॉब, हे जॉब देऊन आपल्यावर काय उपकार करतात असं तुम्हाला वाटलंय? हे जे कॉर्पोरेट कंपन्या आहेत ना, यांना कोणाशी काही एक देणं घेणं नसतं. आपण आजारी पडलो, आपल्याला ताप आला, काय झालं तरी त्यांना काहीच घेणं नसतं. त्यांना फक्त घेणं देणं असतं ते त्यांच्या कामासाठी. आणि आपण त्यांच्यासाठी किती पण काम केलं तरी ते कमीच असतं. तुम्ही आहेत ना, या कंपन्यांमध्ये किती पण काम करा, किती पण, तरी तुम्हाला कोणी काहीच नाव देणार नाही. चांगलं काम केलं की काय केलंय असं कोणच काय बोलणार नाही. पण एखाद दिवशी जर तुम्ही एखादी चुकी केली तर तुम्ही एवढा मोठा गुन्हा केलाय असं होईल. त्याच्यावर मेल, याचा मेल येईल, त्याचा मेल येईल, आणि की तुम्ही हे काय केलं, आणि की तुम्ही ते काय केलं. हे आहे कॉर्पोरेटचं लाईफ. आणि यांचं येण्या जाण्याचं रूल म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? सकाळी 9 वाजता कंप्लीट यायचं. 9, 8, 9, 10 जे टाइम असेल ते कंप्लीट आपण तेवढ्या टायमाला इथे यायचं. पण यांचा जायचा टाइम कधीच ठरलेला नसतो. मग ते रात्रीचे 8 वाजो, 10 वाजो, नाही तर 12 वाजो, यांच्याशी काम झाल्याशी मतलब असतं, यांना आपल्याशी काहीच मतलब नसतं. आणि तुम्ही कधी कॉर्पोरेट जॉब केला असेल तर तुम्ही एक म्हणजे असं बघितलं असेल की प्रत्येक कंपनीमध्ये एक दुसरा असा म्हणजे माणूस असतो ना, चोल्या म्हणजे तुम्हाला समजलं नसेल चोल्या म्हणजे काय, तर मॅनेजरची सतत चोलत असतो, त्याच्या गांडी खाली फिरत असतो, नाही हे करायचं ते करायचं. मग आपण काय केलं का तो मग मॅनेजरला फोन करणार का यांनी हे केलं त्यांनी ते केलं ना. मग असे चोलून हे लोक पुढे जातात ना. आपलं काय असतं, आपण मेहनतीने कामं करत हे करत राहायचं, तरी आपला कधी कोण नाव देत नाही, काय नाही. हे असतं कॉर्पोरेट लाईफ. आणि अशाच लोकांचे पेमेंट वाढणार. मग त्यांचे पेमेंट 50,000वरून 60-70,000 होणार ना. आपण भाई मेहनतीनं काम करत राहणार, आपलं पेमेंट आहे तिथेच, आपला कधी इन्क्रीमेंट नाही होणार, काय नाही होणार. असं असतं कॉर्पोरेटचं लाईफ. कधी कवचित आजारी पडलं, इमर्जन्सीमध्ये कधी जर सुट्टी घेतली आपण, तर कंपनीवर एवढं मोठं आभाल कोसळतं जसं काय आपण किती मोठा गुन्हा केलाय ना, किती नाही, असं काम होतं कंपनीचं. तर म्हणजे यांना कोणाशी काहीच देणं घेणं नसतं. आपण आजारी पडो, तिकडं मरो, तिकडं काही हो, आपल्याला यांना कोणाशी काय देणं घेणं नसतं. यांना फक्त आपल्या त्यांच्या कामाशी मतलब असतं, दुसरं काहीच मतलब नसतं यांना.